मग काय बनवणं चालू आहे एवढा ठसका उठून? काय काय माधुरी दीक्षित ठसा वाटायली नसते ते असं असते ते. तर ही माधुरी बी नाहीये ना अशी. ही घरातली माधुरी मग? आहे. हा बरोबर. हे बघा आमची घरातली माधुरी ठेसा वाटायली तांब्याने तव्यावर. बाई मग आजी यानच वाटायची माहितीये का. हा पण ते चुलीवरचा ठेसा असते ना मम्मी, तुला आठवण आहे चुलीवर तू ठेसा केला होता एकदा आपल्या त्या जुन्या घरात वाडाच्या? काय ठेसा होता वाव. मग मी तुला म्हणले त्या दिवशी पूजा चूल घेऊ दे, काऊन नाही घेऊ दिली मला चूल? हा तर घेऊ ना आरामाने. ते काम हा घेऊ. तुला काय करायचंय? काळे भांडे होते मी घासन. हा मग त्याच्यामुळेच नाही वाटत मला. मी घासते भांडे काळे, पण चूल घेऊन दे मला ती शिमिटाची. कारण की ती हाई वर टाकलेली, पण तिला मोठं तोंड आहे, तिचं भांडेच नाही बसत तिच्यावर. छोट्या तोंडावाली आम्हाला चूल पाहिजे. चूल आणून दे तू. आपण गेलो ना आता बाजारात, मला चूल घेऊन दे. पप्पाला सांगते. ठीक आहे. एक ते बारीक गट्टू नाही येत का असे, हा लकडकोट मधून एक थैल भरा आणा लावते. आणि आता बरसाती मध्ये मस्त चूल त्याच्या मक्का भाजून बी इतकी भारी लागते. हो हा कोळशांमध्ये ना. मग काय काम आहे घरामध्ये? काही काम नाही, काय नाही. सगळे काम तीच करते, मला काहीच काम नाही. मला मग तेवढा चुलीवरला स्वयंपाक करायला लागेल तर अजून टाइम थोडासा हे होईल ना. आणि तुम्हाला खायला चांगलं भेटा. ते तर आहे. मला लय आवडतं चुलीवरला बनवायला. आम्हाला खायला आवडतं आणि आमच्या माधुरी दीक्षितला बनवायला आवडतं चुलीवरला.